परिणय फुकेजी, नरेंद्र भोंडेकरजी, राजूभाऊ कारेमोरेजी, मनोहरजी चंद्रिकापुरे, विजयभाऊ रांगडाले, विनोदजी अग्रवाल, गोपालदासजी अग्रवाल, दीपकजी सावंत, राजकुमारजी बडोले, प्रकाशजी बाळबुधे, पंकजजी रांगडाले, शिशुपालजी पटले, नानाभाऊ पंचबुधे, रेखाताई भाजीपाले, बाळाभाऊ काशीवार, केशवभाऊ मानकर, हेमकृष्णजी कापगते, राजेंद्रजी जैन, विश्वाजी पाठक, ब्रह्मानंदजी करंजेकर, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने नमन करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक असं संविधान दिलं, ज्या संविधानाने समतेचं राज्य आणलं, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला, संधीची समानता आणली आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा प्रधानमंत्री झाला। त्या महामानवाला आपण अभिवादन करूया। बंधू भगिनींनो, ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही, नगरपालिकेची नाही, जिल्हा परिषदेची नाही, विधानसभेची नाही, ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। देशाचा नेता निवडण्याकरता ही निवडणूक आहे। देशामध्ये कोण प्रधानमंत्री असेल त्याकरता ही निवडणूक आहे। या ठिकाणी सुनील मेंढेजींना ज्यावेळी आपण मत देतो, कमळाचं बटन ज्यावेळी आपण दाबतो, केवळ सुनील मेंढेंना मत मिळत नाही, ते मत थेट मोदीजींना त्या ठिकाणी मिळतं। आणि दुसऱ्या कोणाला मत दिलं तर मत कोणाला मिळतं? राहुल गांधींना मत मिळतं। बंधू भगिनींनो, या देशामध्ये आता दोन खेमे तयार झाले आहेत। एकीकडे विकास पुरुष, जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय मोदीजी आहेत। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीएचे घटक पक्ष आहेत, आपली महायुती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, रिपाई आहे, आता मनसे देखील आलेली आहे। एक मोठी महायुती आपली त्या ठिकाणी आहे। बंधू भगिनींनो, आमच्या महायुतीचं इंजिन हे माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि आमचे सगळ्या बोग्या त्याला लागलेल्या आहेत। आणि ही अशी ट्रेन आहे जी विकासाची ट्रेन आहे, ज्या ट्रेनमध्ये बसण्याकरता प्रत्येकाला जागा आहे। दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, ओबीसी, अल्पसंख्याक प्रत्येकाला बसवून मोदीजींच्या नेतृत्वात ही विकासाची ट्रेन पुढे जाते। पण राहुल गांधीची ट्रेन कशी आहे? त्या ठिकाणी केवळ इंजिनच आहे, त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे। आता मला सांगा, इंजिन मध्ये कोणाला बसण्याची संधी असते का? इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो। बरं, तिथे इंजिन एक नाही। राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे। बरं, यांचे सगळे इंजिन विरुद्ध विरुद्ध दिशेला चाललेले आहेत। कोणी इंजिन दिल्लीकडे ओढतं तर कोणी बारामतीकडे ओढतं, कोणी मुंबईकडे ओढतं तर कोणी कलकत्त्याकडे ओढतं। यांचं इंजिन जागेवरनं हलतही नाही, डुलतही नाही, बोलतही नाही, चालतही नाही। अशी ठप्प गाडी घेऊन राहुल गांधी या ठिकाणी आलेले आहेत। आणि म्हणून बंधू भगिनींनो, मोदीजींच्या विकासाच्या गाडीमध्ये बसून आपल्याला पुढे जायचं आहे। त्याकरता खऱ्या अर्थानं ही निवडणूक आहे। मी आज आपला फार वेळ घेणार नाहीये, आपल्याला सगळ्यांना आमिर भाईंना ऐकायचंय। पण काल राहुल गांधीजी या ठिकाणी आले होते। एकतर राहुल गांधीजी काय बोलतात हे आम्हाला समजत नाही। कधी ते म्हणतात इकडनं आलू टाकला तर तिकडनं सोनं निघते, कधी ते विचारतात पांडवांनी जीएसटी लावला होता का? आता अशा प्रश्नांची काय उत्तर द्यायची? आणि काल इथे येऊन राहुल गांधी ओबीसींच्या संदर्भात बोलले। मी राहुल गांधींना आव्हान देतो, अरे तुम्ही इतके 60 वर्ष या ठिकाणी
राज्य केलं. तुमच्या 60 वर्षांमध्ये तुम्ही ओबीसी करता काय केलं हे सांगा, आणि 10 वर्षांमध्ये मोदीजींनी या ठिकाणी ओबीसी करता काय केलं आम्ही सांगतो. होऊन जाऊ द्या या ठिकाणी शर्यत. अरे तुमच्यापेक्षा 10 पट जास्त गोष्टी आम्ही केल्या, म्हणून आज या देशातला ओबीसी समाज आमच्या पाठीशी आहे. माननीय मोदीजींचं मंत्रिमंडळ